नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पाणी प्रश्न गंभीर. विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण. येवल्यात कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदाराला मारहाण. येवला शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महसूल पथकाशी अरेरावीची भाषा करत वाद घातल्याचा आरोप. पुढील तपास सुरू. धाराशिवमध्ये तुळजाभवानी दर्शनासाठी आलेल्या महिलेचे 4 तोळाचे गंठण लंपास. तुळजापूर पोलिसांकडून आरोपीला सोलापुरातून अटक. आरोपीकडून दागिने जप्त. अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या परिसरात धक्कादायक घटना. 35 वर्षीय शोएब अहमद एजाज अहमद यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. अमरावतीमध्ये राजापेठ पोलिसांची कारवाई. विदेशी दारूची वाहतूक करणारा युवक जेरबंद. युवकावर गुन्हा दाखल. 54,000चा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर मंदिरात VIP दर्शनावरून नवा वाद. धाराशिवमध्ये VIP दर्शन बंद असताना तुळजाभवानी मंदिरात विशेष प्रवेश. भाविकांकडून चौकशीची मागणी. पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात बदल्यांचा धडाका. महापालिका प्रशासनाकडून एकूण 272 कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्यांचे आदेश जारी. मान्सूनने पाठ फिरवल्याने मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात. शेतकऱ्यांकडून भाताची रोपवाटिका तयार, मात्र पावसाने दडी मारल्याने आता ही रोपे जगवण्याचं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान. अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई. महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारा आरोपी जेरबंद. 1,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मावळ तालुक्यातील शिरगावमध्ये योग दिनानिमित्त आगळावेगळा योग सोहळा. योग साधकांच्या योगासने आणि ओंकार साधनाची श्वानाकडून हुबेहूब नक्कल. श्वानाचा हा अनोखा सहभाग उपस्थितांसाठी कौतुकाचा विषय. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.